कोर्टानं गोगावलेंना प्रतोद म्हणून अवैध ठरवलं, मात्र कायमस्वरूपी निवड अवैध ठरवली नव्हती. TV9 मराठीच्या मुलाखतीत निकालावरच्या प्रत्येक शंकेवर नार्वेकरांचं उत्तर. निकाल दिल्लीहून लिहून आल्यामुळेच वाचनावेळी नार्वेकर अडखळले, विरोधकांचा आरोप. तर 200 पानांचा निकाल वाचताना कुणीही अडखळणारच, त्यात नवीन काय, नार्वेकरांचं उत्तर. शिवसेना पक्ष शिंदेना दिल्यानंतर सोशल मीडियातून राहुल नार्वेकरांना ट्रोल करण्याचा प्रयत्न. तर कुछ तो लोग कहेंगे, पण माझा निकाल कायद्यानुसारच, नार्वेकरांचं ट्रोलर्सना उत्तर. हुकुमशाही आणि घराणेशाहीचा पराभव, मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल. तर गोगावलेंची याचिका फेटाळली, अध्यक्षांवर दबाव होता का, याबाबत चर्चा करणार शिंदेंची माहिती. शिंदेंची शिवसेना कायदेशीर असल्याचा नार्वेकरांचा निकाल. महाराष्ट्रात मजबूत सरकार असूनही आम्ही कार्यकाळ पूर्ण करू, उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. घराणेशाहीचा आरोप करता मग श्रीकांत शिंदेंची ओळख काय, राऊतांचा शिंदेंवर पलटवार. तर नार्वेकरांचा निकाल म्हणजे मॅच फिक्सिंग, राऊतांचा आरोप. संजय राऊतांचा आदित्य ठाकरेंवर हक्कभंग प्रस्ताव आणणार, भाजप आमदार राम कदम आक्रमक. तर असंसदीय शब्द वापरल्यानं हक्कभंग आणण्याचं काम सुरू, शंभूराज देसाईंची माहिती. निकालात नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाने घातलेले चौकट पायदळीत उडवली, त्यामुळे कायदेशीर लढाई तर नक्की होणार. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची प्रतिक्रिया. राहुल नार्वेकरांचा निकाल अन्यायकारक, सर्वसामान्य जनतेपर्यंत निकाल पोहोचवणार, ठाकरे गटाच्या बैठकीत ठरली रणनीती. शिंदे फडणवीस अकार्यक्षम असल्यानं दादांना राज्य सांभाळावं लागतं, रोहित पवारांची टीका. शिंदे फडणवीस अकार्यक्षम, मग काम घेऊन का येता, शंभूराज देसाईंचा पलटवार. अजित पवारांनी पुणे जिल्हा नियोजन समितीचा निधी वाटपाचा वाद मिटवला, समितीच्या प्रत्येक सदस्याला 1 कोटी निधी देण्याचा निर्णय. चंद्रकांतदादांनी दिलेल्या कामाची यादी स्वीकारत असल्याचं केलं स्पष्ट. पंतप्रधान मोदी उद्या नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेणार, तर मोदींच्या हस्ते मुंबईतील शिवडी नावाशेवा लिंक मार्गाचंही लोकार्पण होणार. दौऱ्याआधी मुख्यमंत्री शिंदेंकडून सभास्थळाची पाहणी. मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी 15 जानेवारीपासून सर्वेक्षण. सर्वेक्षणानंतर आठवड्याभरात माहितीचं वर्गीकरण आणि दुरुस्ती केली जाणार. छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर उपसा सिंचन योजना कार्यक्रमात गोंधळ, आरोग्य किट लुटण्यासाठी नागरिकांची गर्दी. एसटी कर्मचाऱ्यांना अद्यापही डिसेंबरचा पगार नाही, सवलत प्रतिपूर्तीची रक्कम महामंडळाच्या खात्यात आली नसल्याने पगार रखडल्याची माहिती. ट्रक चालकांच्या संपाचा कांदा लिलावावर परिणाम, अहमदनगरच्या निप्ती बाजार समितीत कांदा लिलाव बंद, तर अमरावतीत चालकाचं मुंडन करत आंदोलन.